नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपण बघणार आहोत फाइंड दी HCF ऑफ 513, 1134 आणि 1215. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण सेम एक्झाम्पल घेतलं होतं ज्याच्यामध्ये आपण HCF काढली होती बाय फॅक्टरायझेशन मेथड. या प्रॉब्लेममध्ये आपण वापरणार आहोत डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथड वापरत असताना जो सेकंड लार्जेस्ट नंबर आहे 1134 याला भाग द्यायचा आहे 513ने. ठीक आहे, पहिल्यांदा हे आपण करून घेऊयात. सो 513नी इथे आता 2नी जातो, सो 3 दुनी 6, त्याच्यानंतर बे 1 बे आणि 5 दुनी 10. याची वजाबाकी करून घेऊयात. 4तनं 6 जात नाही, 14तनं 6 गेले उरले 8, 2तनं 2 गेले 0, 11तनं 10 गेले 1. त्याच्यानंतर परत आता हा जो रिमाइंडर आलेली आहे ह्या रिमाइंडरनी परत 513ला आपल्याला डिवाईड करायचं आहे. ठीक आहे, आणि असं करत करत आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता परत इथे भाग देऊन बघूयात आपण. इथे जवळपास 5चा तर नाही जाणार, पण 4चा भाग जाईल. 8 चौक 32, इथे येईल 3, राईट, 3ला 3 असेल असं, आणि त्याच्यानंतर 4 1 4. सो 432 वजा करायचे आहेत आपल्याला. 3तनं 2 गेले 1, त्याच्यानंतर 11तनं 3 गेले 8 आणि इकडे उरले 0. परत ही जी रिमाइंडर आली आहे परत 108ला आपल्याला भाग द्यायचा आहे. ठीक आहे, तर परत आता इथे देत असताना 1ने आपण भाग देऊयात, राईट. सो इथे उरले 81. याची जर वजाबाकी आपण जर करून घेतली ते 7 आणि इथे 2, राईट. परत 81 परत इथे घ्यायचं, 27 त्रिक 81. असं रिमाइंडर 0 येईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि हा जो लिस्ट डिवायझर आहे 27, सो दॅट इज नथिंग बट दी HCF ऑफ 513 अँड 1134. त्याच्यानंतर आपल्याला सिमिलरली काढून घ्यायचं आहे दुसऱ्या 2 नंबर जे दिलेले आहेत 1134 आणि 1215साठी. सो 1215ला परत आपल्याला 1134ने भाग द्यायचा आहे. ठीक आहे, भाग देऊन बघूयात. सो 1134 इथे येईल, 1ने देतोय मी, वजाबाकी करून घेऊयात. इथं उरला 1, इथं उरले 8. ठीक आहे, त्याच्यानंतर परत 1134 इथं घ्यायचे आहेत आपल्याला. परत ह्याला आपण भाग देऊयात. सो इथे थोडंसं स्टेप बाय स्टेप जाऊयात. इथे 1 लिहूयात. सो 81, इथं वजाबाकी हे 4ला 4 अशाला असे, 3तनं 1 गेला 2, आणि इथं 8 आणि 3 11, 324 उरले. त्याच्यानंतर परत 81 हा भागाकार आपला पूर्ण झालेला नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परत बघूया 8 चौक 32. सो इथे येतं डायरेक्ट 324 आणि हे झालं 0, राईट. म्हणजे हा जो आपला आहे लिस्ट डिवायझर, सो दॅट इज नथिंग बट दी HCF ऑफ 1134 अँड 1215. आता जर बघायला गेलं तर ह्याचे फॅक्टर्स बघायचं आपल्याला. 27 आणि दुसरा आपला किती आलेला आहे 81. आता आपल्याला माहिती आहे की ह्या 81ला पण 27 गुणिले 3 असं पण लिहू शकतो. जर कॉमन नंबर बघायला गेलं तर 27. म्हणून HCF ऑफ ऑल 3 जे नंबर्स आहेत, कुठले कुठले नंबर्स आहेत, 513, 1134 अँड 1215.